नमस्कार. जगद्गुरू तुकोबरायांचा विचार वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगानं घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट क्रमांक 122 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जगद्गुरू तुकोबरायांचा आजचा जो अभंग आहे हा गाथेतील अभंग क्रमांक 1464 आहे. सध्या आपली जी सिरीज सुरू आहे ही सिरीज ही सत्य ट्रुथ ह्या सत्यावर आधारित ही सिरीज आहे आणि आजचा अभंग असा आहे. नवे खळवादी मताच पुरता सत्याची हे सत्ता उपदेश, साक्षत्वेसी मना आणावी उत्तरे, परिपाकी खरे खोटे कळे. नवे एक देशी शब्द हा उखता, ब्रह्मांडा पुरता घेईल त्यासी. तुका विनवणी करी जाणती या, बहुमते वाया श्रमो नये. महाराज स्वतःचं वर्णन या ठिकाणी करत आहे. महाराज सांगतात की नवे खळवादी मताचं पुरता. मी खळवादी नाही. काही खळवादी लोक म्हणजे खोटारडे लोक असतात. कशासाठी बोलतात? फक्त माझं खरं करायचं म्हणूनच बोलायचं, कसंही काही जोडायचं ना आपलंच खरं करायचं. त्यांचा उद्देश हा चांगलं करणं नसतो. त्यांना उद्देश हा काहीतरी ह्यांचा सगळं विस्कटून जावं हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून महाराज सांगतात नवे खळवादी मताचं पुरता. मी फक्त माझं मत सांगण्यासाठी खळवादी लोकांसारखा खोटारड्या लोकांसारखा मी नाही. मी कसा आहे? सत्याची हे सत्ता उपदेश, आणि हे सत्याचा उपदेश करण्याची सत्ता माझ्याकडे आहे. का आहे? कारण मी फक्त आणि फक्त काय बोलतो? सत्यच बोलतो. कसं खरं बोलतो? साक्षत्वेसी मना आणावी उत्तरे. साक्षत्वे म्हणजे आपल्या मनाला आपण साक्षी म्हणायचं आणि उत्तर शोधायचं. कसं मनाला साक्षी म्हणायचं? त्याचा परिपाक, त्याचा सार काढायचा. परिपाकी खरे खोटे कळे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वाचता किंवा कुठून तरी तुम्हाला कुणीतरी काहीतरी सांगतं, अशा वेळी त्याचा परिपाक काढल्याचा सार काढला पाहिजे. आणि सार काढून स्वतःच्या मनाला, आपल्या बुद्धीला तावून सुलाखून घ्यायचं. आणि हा परिपाक जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला खरं खोटं आपोआप कळतं. तुम्हाला खरं खोटं कुणाकडं समजून सांगा म्हणून जायची गरज नाही. म्हणून महाराज म्हणतात ती परिपाकी खरे खोटे कळे. परिपाक करा, तुम्ही त्याचा सार काढा, तुम्हाला कळेल काय खरं काय खोटं. नवे एकदेशी शब्द हा उखता. हा फार महत्वाचा चरण आहे. नवे एक, मी जे सांगतो ना, मी सत्याचा उपदेश का करतो माहिती आहे का? मी का सांगतोय सत्य आहे माझं म्हणून? कारण मी जे सांगतो हे फक्त या एक देशापुरतं म्हणजे या भागापुरतं मर्यादित सत्य आहे असं नाही. माझं सत्य हे किंवा जे मी सत्य म्हणून सांगतो आहे हा एक देशाचा शब्द नाही, किंवा हे फक्त इथलंच तेवढं खरं आहे आणि दुसऱ्या गावाला किंवा दुसऱ्या देशात गेले की ते खोटं आहे असं नाही. ब्रह्मांडापुरता घेईल ते असे. अरे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ते शब्द घेऊन जा तुम्ही. माझा उपदेश या संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही कुठेही घेऊन जा, तुम्हाला तो उपदेश तितकाच चपकलपणे लागू असलेला दिसून येईल. म्हणून मी म्हणतो की सत्याचे हे सत्ता उपदेश. म्हणून हा माझा उपदेश हा सत्याच्या सत्तेचा. महाराजांचं साहित्य हे आज क्लासिकल, आणि या साहित्यामुळे मराठी भाषेला सुद्धा क्लासिकल भाषेचा दर्जा मिळण्यामध्ये फार मोठा हातभार लागलेला आहे. याचं कारण असं आहे की त्यांचं साहित्य कालजयी आहे. आजही ते तितक्याच प्रभावीपणे लागू होतं. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, विनवणी करता तुका विनवणी करी जाणती या, बहुमते वाया श्रमणोय. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला विनंती करतात, अरे जाणत्यानो जाणते व्हा. मूढासारखे वागू नका, मूर्खांसारखं वागू नका, कुणाच्या तरी सांगण्याच्या भुलण्याला भुलू नका. मी सत्य सांगतो, या सत्याचा तुम्ही विचार करा, विश्वास ठेवू नका. तुम्हालाही बुद्धीनं वापरा ना. बहुमते वाया श्रमो नये. आणि उगाच लोक काय म्हणतात, ह्याचं काय म्हणणं आहे, त्याचं काय म्हणणं आहे, ह्याचं म्हणणं त्याचं म्हणणं शोधत 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 त्या म्हणण्याचा गोंधळ घालता घालता आपले श्रम, आपली ऊर्जा तुम्ही वाया घालता. ही ऊर्जा तुम्ही वाया घालू नका. आणि मग महाराज सांगतात की मी सत्य सांगतो, कारण माझं जे बोलणं आहे हे त्रिकालाबाधित म्हणण्यापेक्षा ब्रह्मांडामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला तेच सत्य दिसेल. आणि आजही महाराजांचं जे काही अभंग आहे, जे साहित्य आहे, ते आजही असं वाटतं की या काळासाठीच महाराजांनी लिहिलेलं आहे, आणि याची आपल्याला खात्री पडते. महाराजांना कोणी काही म्हणेल, आज तर सर्वच पूजा करतात, पण त्यांच्या काळामध्ये त्यांची प्रचंड त्यांच्यावर टीका झाली, त्यांच्यावर अवहेलना झाली, त्यांना दुःख सहन करावं लागलं. आणि महाराज कसे होते? पण आढळ होते, कारण त्यांचा विचार स्पष्ट, स्वच्छ आणि खरा सूर्यप्रकाशासारखा क्लिअर होता. त्यामुळे त्यांना दुसऱ्या कशाची आवश्यकता नव्हती. अशाच पद्धतीने एक अमेरिकन ड्रीम म्हणून संपूर्ण विश्वभर आजही प्रसिद्ध आहे. आणि हे अमेरिकन ड्रीमचे जे काही उद्गाते किंवा ज्यांना आपण म्हणू, ज्यांना अमेरिकन
पोएट्रीचे जे काही ज्यांना आपण अमेरिकन पोएट्रीचा पोस्टर बॉय ज्यांना आपण म्हणू शकतो, हे असे वॉल्ट व्हिटमन, आणि त्यांची कविता जी आहे ती कविता आपण ह्या आजच्या अभंगासाठी चर्चेला घेणार आहोत. तर पाहूया कशी आहे ही कविता. वॉल्ट व्हिटमन यांच्या या कवितेचं नाव आहे सॉन्ग ऑफ मायसेल्फ, म्हणजे माझ्या स्वतःशीच केलेली मी कविता, माझ्या स्वतःवरची कविता. फार सोपी आहे. आय एक्झिस्ट ॲज आय एम, दॅट इज एनफ. इफ नो अदर इन द वर्ल्ड बी अवेअर, आय सिट कंटेंट. मी आहे, आय एक्झिस्ट, मी आता हयात आहे, ते मला पुरेसं आहे. नो अदर इन द वर्ल्ड बी अवेअर. कुणाला जर वाटलं नाही की मी आहे, मी नाही असं वाटत असेल, नका वाटणं, मला काय फरक पडत नाही. आय सिट कंटेंट, मी समाधानी आहे. कुणी मला आहे म्हणू किंवा मला नाही म्हणू. अँड इफ इच अँड ऑल बी अवेअर. आणि जर सगळेच जर पाहिला, वा वा तुम्ही आहेत, छान छान, माझं कौतुक करू लागले, आय सिट कंटेंट, तरी सुद्धा मी कसा आहे, समाधानी आहे. वन वर्ल्ड इज अवेअर अँड बाय द फार द लार्जेस्ट टू मी, अँड दॅट इज माय सेल्फ. आणि फक्त एका विश्वानं, एका जगानं मला ओळखावं, एका जगानं मला स्वीकारावं, ते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. सगळ्या जगानं नाही स्वीकारलं तरी चालेल, कुणीच नाही मला स्वीकारलं तर चालेल, फक्त एक विश्व आहे, ते विश्व मला असं वाटतं की त्यानं मला स्वीकारावं. ते विश्व म्हणजे कुणाचं? पुन्हा दॅट इज माय सेल्फ, माझं स्वतःच. जर मी माझ्या स्वतःला जर स्वीकारलं नाही तर माझं काही उपयोग नाही. म्हणून मला जगानं स्वीकारावं एवढीच माझी अपेक्षा आहे. मला दुसऱ्यांना कोणीही, संपूर्ण विश्वानं जरी मला नाही स्वीकारलं तरी मला काही फरक पडणार नाही. And whether I come to my own today or in 10,000 or 10 million years, I can cheerful take it now. समजा मी आज आलेलो आहे या जगामध्ये, आज आहे, 1000 वर्षांना किंवा लाखो वर्षांना जरी आलो तरी आज जेवढा मी आनंदी आहे तेवढाच मी आनंदी असेल. और इक्वल विथ चेअरफुल, आणि किंबहुना यापेक्षा जास्त किंवा असाच मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तसा आनंद मला मिळाला नाही, आय कॅन वेट, मी वाट पाहीन, पण मी स्वतः आनंदी राहीन, मला कोणीही दुःखी करू शकत नाही. म्हणजे जग काय म्हणतंय मला त्याची पर्वा नाही. सबसे बुरा रोग क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतात मला त्याची पर्वा नाही. मी आहे, मी मला स्वीकारलंय, माझं मन, माझा आत्मा मला ग्वाही देत. जसं जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या एका अभंगात म्हणतात की सत्य सत्याशी मन केले ग्वाही, नाही मानिले बहुमता. अगदी तशा पद्धतीने वॉल्ट व्हिटमन सुद्धा म्हणतात की आय माय सेल्फ, मी स्वतः, बस मी चालो की बस, मला बाकी कुणाच्याही विश्वाची आवश्यकता नाही, कुणाच्या कौतुकाची गरज नाही, कुणाच्या टीकेनंही मला काही फरक पडत नाही. जसं संत ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक स्थितप्रज्ञाची संकल्पना देतात, अगदी त्याच पद्धतीनं या वॉल्ट व्हिटमन सुद्धा एक प्रकारे सॉन्ग टू माय सेल्फमध्ये आपल्या स्वतःच्या समाधानाची संकल्पना देतात. आपलं समाधान, आपलं जीवन, आपलं आनंदी जीवन कोण करू शकतं तर फक्त आपणच करू शकतो. आणि हे जे सत्य आहे, हे सत्य जेवढ्या थेटपणे जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, अगदी तेवढ्याच थेटपणे वॉल्ट व्हिटमन यांनी सुद्धा सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्या जगद्गुरु तुकोबारायांचा विचार आणि वॉल्ट व्हिटमन यांचा विचार हा थोडा वेगळा आहे. जगद्गुरु तुकोबाराय स्वतः अनुभवातून आलेलं सत्य हे काय करत आहेत, समाजाला सांगत आहे. तर वॉल्ट व्हिटमन काय करत आहेत, तर मी आहे आणि मीच सत्य आहे. जसं वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, या पद्धतीनं वॉल्ट व्हिटमन म्हणतात. हे समान नाही तर अतिशय पराकोटीचं कसं आहे, एकमेकापेक्षा वेगळं आहे, एकमेकापेक्षा विरोधी आहे. पण विरोधाचीही आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. परंतु अंतिम उद्देश एकच आहे, तो म्हणजे समाधानी जीवन जगण्याचा. तरी या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.